नमस्कार. आज आपण करणार आहे इथं ढाबा स्टाईल अख्ख्या मसूरची भाजी करणार आहे. चवीला एकदम भन्नाट अशी होती आणि वरनं चुरचुरीत अशी लसणाची फोडणी देऊन केली म्हणजे चव अजून त्याची वाढती. फक्त 2 मसाले वापरून करणार आहे इथं. ते झटकीपट तयार अशी होती. रेसिपीला सुरुवात करू. हे 1 वाटी अख्खा मसूर घेतलेला, 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि 4 ते 5 तासासाठी भिजत ठेवलेलं आहे. छान असं अख्खं मसूर भिजलेलं येतं. एक मोठी अशी कढई घेतलेली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकायचं. तेल गरम झालं की छोटा चमचा जिरे टाकायचे आणि जिरे फुलले की त्यामध्ये मोठे 3 कांदे टाकून घेतलेले आहेत बारीक कापून. कांदा भरपूर वापरायचा ह्या मसुराच्या भाजीला, म्हणजे कांदा भरपूर वापरला की चव खूप छान अशी येते. जेवढा कांदा वापरून तेवढा अख्ख्या मसूर चवीला छान असं होत आहे. आणि कांदा जास्त असं लाल होईपर्यंत परतायचं नाही, असं हलका गुलाबी कलर आला आणि मऊ कांदा झाला की त्यामध्ये 1 मोठा चमचा लाल तिखट आणि 1 मोठा चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आणि ते बारीक गॅसवरती चांगलं 1 मिनिटासाठी मिक्स करून घ्यायचं कांद्यासोबत मसाले. गॅस बारीक ठेवायचा म्हणजे मसाले जळत नाही. तर 1 मिनिटासाठी चांगलं मसाला मिक्स करून झाले की त्यामध्ये मसूर टाकून घेणार आहे. तर मसूरमधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि मसूर टाकल्यावर बी 2 ते 3 मिनिटासाठी चांगलं कांद्यासोबत परतून घ्यायचं. लगेच त्यामध्ये पाणी टाकायचं नाही बघा. चांगलं मिक्स करून झालं की त्यामध्ये गरम पाणी वापरणार आहे. तर 4 ग्लास पाणी टाकणार आहे. भरपूर असं पाणी टाकायचं कारण ह्याचं शिजायला पाणी लागणार आहे. पाणी टाकून घेतलं की मिक्स करायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं. मीठ टाकल्यावर मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येऊन द्यायची. उकळी आली की त्यावरती थोडंसं असं उघडं ठेवून ताट झाकून ठेवायचं. पूर्णपणे ताट झाकायचं नाही, एका बाजूकडून थोडं उघडं ठेवायचं की छान अशी मसुराची भाजी तयार झाली. शिजलेली आता 15 ते 20 मिनटं लागत आहेत बारीक गॅसवरती शिजून घ्यायचं. छान अशी मसुराची भाजी तयार झाली. आता अशीच जरी भाजी घेतली तर खूप छान अशी लागते खायला. पण आपण त्यावरती एक तडका देणार आहे. तर 1 चमच्याभर तेल गरम केलं की त्यामध्ये 10 ते 12 लसणाच्या काळ्या टाकायचे बारीक तुकडे करून. लसणाच्या काळ्याला हलका गुलाबी कलर आला की त्यामध्ये 1 हिरवी मिरची टाकणार आहे. तर हिरवी मिरचीला 1 मिनिटासाठी असं परतून घ्यायचं म्हणजे हिरवी मिरचा कच्चेपणा जाते. आणि त्यामध्ये 1 छोटा चमचा कांदा लसूण मसाला आणि 1 छोटा चमचा लाल तिखट टाकायचं आणि तेही मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं मिक्स करून झालं की लगेच आपण त्यावर तडका टाकून घेणार आहे. तर बघा चुरचुरीत असा वरनं तडका टाकून द्यायचा. खूप छान असं चवीला भाजी होती आणि कमी मसाल्यामध्ये पण भाजी खूप छान अशी लागते. आपण फक्त 2 मसाले वापरून करणार आहेत पण चव विसरणार नाही अशी भाजी तयार होती. काही छान अशी मसुराची भाजी तयार झाली आणि तेही झटकीपट तयार होती. ही माझी रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर नव्हे सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.